Namaste. This is Abhijit Zadhav, astronumerologist and tarot card reader. Welcome to my channel. Welcome to एक शक्ती परिवार. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत मुलांक 3साठी येणारं वर्ष 2025 कसं असेल, त्यांची या वर्षभरातली थीम, त्यांचे लकी नंबर्स, लकी कलर्स या सगळ्याची चर्चा करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करा. सो एव्हरी वीक हे रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्हाला याचा लाभ घेता येईल. सुरुवात करूयात आता मुलांक 3च्या लोकांसाठी. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला त्या लोकांचा मुलांक असतो 3. याचा मालक आहे गुरु. गुरुसारखा ग्रह जो लक, ग्रोथ, एक्सपान्शन दाखवतो असा हा ग्रह आहे. 3 नंबरची लोक फूडी असतात, हे लोक सोशल असतात. या लोकांना धर्माचं, कर्माचं, नॉलेज ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान खूप असतं. आणि या 3 नंबरच्या लोकांसाठीची थीम काय आपण चेक करूयात आता टॅरो कार्डच्या माध्यमातून. यावेळेसची थीम तुम्हाला युनिवर्स असं म्हणते, आस्क फॉर हेल्प. एंजल्स आर बीइंग who protect everyone and fairies say now is the time for you, ask for angelic assistance. म्हणजे ओव्हरऑल या वर्षभराची थीम तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट ॲडवाईस हवा आहे तर तुम्हाला ती घ्यायला शिका. तुमचा इगो, तुमच्या गोष्टी या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही तो एक्सपर्ट ॲडवाईस मागण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला असं वाटतं आहे की तुम्हाला कुणाच्या असिस्टन्सची गरज आहे, कुणाला गुरुची गरज आहे, तर तो गुरु तुम्ही बनवा. त्या मेंटरशिप तुम्ही घ्या, त्या मेंटरच्या अंडरखाली तुम्ही ती कामं करा. त्यातून तुम्हाला रिझल्ट चांगले मिळताना दिसतात. ओव्हरऑल फायनान्सच्या बाबतीत काय कार्ड आहेत बघूयात. फायनान्सच्या बाबतीत आणि करिअरमध्ये हे कार्ड खूप चांगले आहे. लकी कार्ड झाले तुमच्यासाठी. तुमचे स्किल्स या पूर्ण वर्षभरामध्ये अप्रिशिएट केले जाणार आहे. नवीन स्किल तुम्ही शिकताय, नवीन गोष्टी तुम्ही शिकताय, त्याचा तुम्हाला फायदा होताना दिसतोय. ओव्हरऑल तुमच्या लाईफमध्ये बॅलन्स मेंटेन होताना दिसतोय. नवीन लोकांचे ॲडिशन्स होत आहेत, नवीन लोकांचं ग्रुप कोलॅबरेशन्समध्ये तुम्ही शिकताय, कोलॅबरेशन प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही काम करताय, कोलॅबरेटिव्ह स्किल्स तुमचं वाढताय, टेक्निकल स्किल्स तुमचं इम्प्रूव्ह होताना दिसतात. एक प्रकारचं कॉन्फिडन्स तुमच्या करिअरमध्ये येतो, एक प्रकारची स्टेबिलिटी तुमच्या करिअरमध्ये येताना दिसते आहे. ओव्हरऑल हे वर्ष तुमचेच नवीन स्किल जर तुम्ही काही शिकणार असाल, नवीन अपग्रेडेशन काही करणार असाल तर तुम्हाला बेस्ट रिझल्ट्स त्यातून मिळतील. तुमच्या कॉन्फिडन्समध्ये, तुमच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये तुम्हाला करिअरमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर त्याचा उपयोग होऊ शकतो. तुमची पर्सनॅलिटी तुम्ही डेव्हलप केली, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसारखे कोर्सेस तुम्ही केले, तुमच्यातल्या कमी असलेल्या गोष्टींना या वर्षभरामध्ये तुम्ही भरून काढले, तुमचे स्किल्स पॉलिश केले, नवीन स्किल्स तुम्ही शिकले तर तुम्हाला ह्या वर्षभरामध्ये खूप चांगल्या फायनान्शियल अपॉर्च्युनिटीज मिळताना दिसत आहे. हे वर्ष ज्या लोकांमध्ये नवीन जॉब किंवा करिअरमध्ये एक सेटबॅक आला होता त्या लोकांसाठी तो सेटबॅक आहे त्या कमबॅकमध्ये भरून येताना दिसतोय. तुमचं डील्स या वर्षभरामध्ये फायनल होताना दिसत आहेत. प्रॉफिटेबल डील्स तुम्हाला या वर्षभरात मिळताना दिसतात. मार्केटिंग रिलेटेड जे असतील किंवा फायनान्स रिलेटेड जे लोक काम करत असतील त्यांच्यासाठी हा टाईम चांगला येताना दिसतो. त्यावर तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. ओव्हरऑल आता पर्सनल लाईफ, रिलेशनशिप बाबतीत बघायचं झालं तर पर्सनल लाईफमध्ये जर आपण विचार करायचा झाला तर एक पॉझिटिव्ह सुरुवात होताना दिसते. पर्सनल लाईफचं चार्ज आता तुम्ही घेताना दिसताय, म्हणजे सगळ्या गोष्टी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला कळतं आहे की बाबा प्रोफेशनल लाईफसोबत पण आपण पर्सनल लाईफवर सुद्धा आपला होल्ड असला पाहिजे, आपण कंट्रोल केल्या पाहिजेत. काही गोष्टी अथॉरिटिव्ह तुम्हाला दिसतील, काही लोकांची तुम्हाला हेल्प होऊ शकते. तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, जे तुमच्यापेक्षा एल्डर लोक असतील, त्यांची तुमच्या रिलेशनशिपमध्ये हेल्प होताना दिसते. रिलेशनशिप सक्सेसफुल प्रमाणे जाताना दिसतं. पण कुठेतरी तुमच्या इगोमुळे, तुमच्या अनकन्व्हेन्शनल बिहेवियरमुळे जर काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तिथे तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. पण ओव्हरऑल रिलेशनशिपसाठी हा चांगला टाईम तुम्हाला दिसतो. एक अथॉरिटिव्ह तुमच्यामध्ये येते किंवा एक तुम्ही तुमचे रिलेशनशिप्स असतील पर्सनल लाईफमधले, तुमचं हजबंड वाईफचं रिलेशनशिप असेल, तुम्ही थोडे डॉमिनेटिंग होऊ शकताय किंवा तुम्हाला असं वाटेल की समोरच्या माणसाने आपलं ऐकलं पाहिजे, आपल्या पद्धतीने कामं केली पाहिजेत, हा ॲटिट्यूड कुठेतरी क्रिएट होऊ शकतो. पण जर यावेळेस तुम्हाला रिलेशनशिपचे ब्लॉक्स फील करतात त्यावेळेस तुम्ही कुठल्या मेंटरची, कुठल्या एल्डरली व्यक्तीचा सल्ला घेतला तर त्यातून तुम्हाला बेनिफिट्स चांगले बघायला मिळते. ओव्हरऑल हेल्थ बघायची झाली तर आपल्याला हेल्थमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट्स बघायला मिळतात. हेल्थमध्ये तुम्ही इमोशनली हॅपी दिसता, कंटेंट तुम्ही फील होता, फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल लेवलला सुद्धा तुम्ही ग्रो करताना दिसता. त्यामुळे ओव्हरऑल हेल्थच्या दृष्टीने हा टाईम चांगला आहे. जर बऱ्याच टाईमपासून तुम्ही हेल्थमध्ये काही चेंजेस
करणार असाल किंवा एक रुटीन बदलणार असाल तर यावेळेस तुम्ही थोडं रुटीन तुम्हाला मिळू शकतं, चांगलं रुटीन मिळू शकतं, चांगलं ट्रेनर किंवा मेंटर मिळू शकतो की जो तुम्हाला योग्य पद्धतीने गाईड करू शकतो. थोडा लेझीनेस तुमच्या ॲटिट्यूडमध्ये येईल किंवा थोडा प्रोक्रॅस्टिनेशन रिलेटेड काही गोष्टी होतील किंवा आजच्या गोष्टी उद्या करूया. हेल्थ रिलेटेड रुटीनवर तुम्हाला काम करायचं आहे. तुम्ही प्रॉपर रुटीन मेंटेन कराल हेल्थचं, तर ओव्हरऑल ते तुमच्यासाठी जास्त लकी ठरताना दिसतं आहे. आणि आता तुमचे लकी टिप्स बघायचे झालं तर लकी कलर्स तुमच्यासाठी येलो आहे, गोल्डन कलर तुम्ही या वर्षभरामध्ये जेवढा जास्त वापराल तेवढा तुमच्यासाठी चांगला आहे. लाईट ऑरेंज कलरसुद्धा तुमच्यासाठी जास्त चांगला आहे, त्याने तुम्हाला हेल्प होऊ शकते. लकी नंबरच्या बाबतीत विचार करायचा झाला तर नंबर 3 आणि 6 तुमच्यासाठी लकी ठरताना दिसत आहे. त्या सिरीजमधले नंबर तुम्ही वापरण्याचा प्रयत्न केला, त्यातून तुम्हाला रिझल्ट चांगले मिळताना दिसत आहे. जर दुसरी गोष्ट आपण बघितली, लकी डेज बघितले तर लकी डेज तुमच्यासाठी थर्सडे आणि मंडे हे 2 डेज तुमच्यासाठी जास्त लकी ठरतात. त्याचा तुम्ही उपयोग तुमच्या इम्पॉर्टंट वर्कसाठी करण्याचा प्रयत्न करा, तिथून तुम्हाला रिझल्ट चांगले मिळताना दिसतं. या वर्षभरामध्ये जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पुढं जायचं आहे, पुढं गोष्टी करायच्या, तर तुम्हाला कोणाला तरी गुरु बनवावं लागेल, कुठल्या तरी गुरुच्या सानिध्यात जावं लागेल. फिजिकल गुरु नाही मिळाला तर तुम्ही ज्याला फॉलो करता, जसे प्रिन्सिपल्स तुम्हाला आवडतात त्याला तुम्ही मेंटली तुम्ही तुमचा गुरु माना, तुम्ही गुरुच्या शोधामध्ये जाण्याचा प्रयत्न करा आणि ही गोष्ट तुमच्यासाठी जास्त लकी ठरेल. विष्णू सहस्रनामाचं पठण करणं तुमच्या जास्त लकी ठरेल. स्वामी समर्थांची उपासना तुमच्यासाठी जास्त लकी ठरेल. या सगळ्या गोष्टींचं तुम्ही पठण करायला सुरुवात करा, या गोष्टींचं तुम्ही फॉलो करण्याचा सुरुवात करा. थर्सडेच्या दिवशी दर गुरुवारी दत्तगुरूंच्या मंदिरात असेल, स्वामींच्या मठात असेल, असं कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करा. त्याने तुमच्या लाईफमध्ये एक स्टेबिलिटी यायला सुरुवात होईल. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करण्याचा प्रयत्न करा, त्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट्स बघायला मिळताना दिसतात. आणि ओव्हरऑल एंजल्सचा मेसेज काय येतोय तुमच्यासाठी बघूया. एक्सेप्ट मिरॅकल्स अँड इनर गायडन्स हा मेसेज तुमच्यासाठी आलेला आहे. द युनिवर्स तुम्हाला असं म्हणतं आहे की बाबा तुमची ग्रोथवर, तुमच्या सेल्फ रिअलायझेशनवर तुम्हाला काम करायचं आहे. यावेळेस बऱ्याचशा चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होऊ शकत आहेत, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प मिळते. तुम्हाला क्लॅरिटी येताना दिसतो, या वर्षभरामध्ये सक्सेस मिळताना दिसतं. आणि जसे ह्या वर्षाची थीम होती की तुम्हाला गायडन्सची गरज आहे, तुम्हाला मेंटरशिपची गरज आहे, तोही तुम्ही याच्यामध्ये दिसतंय की तुम्हाला कुठल्या तरी मेंटरशिप किंवा गुरुच्या मदतीने बरीचशी कामं तुमच्या वर्षभरात होती. तुम्हाला प्रोटेक्टेड राहाल, तुम्ही ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतील. राईट मूव्समध्ये, राईट डिरेक्शनमध्ये ज्यावेळेस तुम्ही राईट मूव्स कराल त्यावेळेस तुम्हाला या वर्षभरामध्ये सक्सेस मिळताना दिसते. त्यामुळे बऱ्याचशा एनर्जीज तुमच्यासाठी काम करताना दिसते, एक व्हायब्रंट एनर्जी तुमच्यामध्ये येताना दिसते. त्यामुळं बऱ्यापैकी गोष्टी आहेत, फायनान्शियल गेन्स होताना दिसत आहेत. आणि जर आपण सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर ओव्हरऑल या वर्षाची पूर्ण थीम अशीच आहे की तुम्हाला एका गुरुच्या मदतीची गरज आहे. आणि जर तो तुम्हाला मिळाला तर तुमच्या लाईफमध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस घडू शकतात. ओव्हरऑल जर क्रिस्टल बघायचं झालं तर तुमच्यासाठी क्लिअर कॉर्डचं क्रिस्टल हे तुमच्यासाठी बेस्ट राहताना दिसतं आहे. हे तुमच्यासाठी लकी क्रिस्टल आहे. याला मास्टर हीलर म्हणतात, मास्टर मॅनिफेस्टर म्हणतात. या क्रिस्टलनी तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी तुमच्या चालू आहेत, जे तुमचं पॉझिटिव्ह इंटेंट आहेत, त्याची एनर्जी ॲम्प्लिफाय व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला बेस्ट रिझल्ट्स मिळायला सुरुवात होतील. ओव्हरऑल हे झालं नंबर 3च्या बाबतीत. नेक्स्ट आपण बघूयात नंबर 4मध्ये काय आहे, 5मध्ये काय आहे, सगळ्याची आपण चर्चा करणार आहोत प्रत्येक व्हिडिओमध्ये. पण तुम्हाला हे एपिसोड आवडला असेल तर प्लीज शेअर आणि सबस्क्राईब करा, लाईक कॉमेंट करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना या गोष्टीचा लाभ घेता येईल. नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशाच इंटरेस्टिंग फॅक्टसोबत. तोपर्यंत स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी.